हरि ओम. सार्थक वाटे झाली या वेचाचे, जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 6, प्रसंग, कार्य आणि प्रश्नोत्तरे, याचा भाग 5. सर्वांचा भाव लक्षात घेऊन ताईंनी श्री ज्ञानेश्वर माऊली, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ यांचा एकत्रित फोटो तयार करून घेतला आहे. कोणाला हवा असल्यास तो फोटो देऊन ताई म्हणतात, यांची पूजा करावी आणि त्यांच्या चरणाशी ताई आहेत अशी मनानं कल्पना करावी. ताईंचा स्वतंत्र फोटो लावू नये हे चांगलं. अशावेळी स्वामीजी नेहमी सांगत ती गोष्ट ताई सांगतात. एका थोर संतांचे शिष्योत्तम, त्यांची समाधी आहे. त्यांच्या शिष्यांना त्यांनी बजावून सांगितलं होतं की नवीन वस्त्र आणलं तर ते प्रथम माझ्या सद्गुरूंच्या समाधीवर घालावं आणि तिथं ते जीर्ण झालं की नंतर माझ्या समाधीवर घालावं. हाच भाव ताईंचा आपल्या सद्गुरूंबद्दल आहे. त्यामुळे त्या सर्व गोष्टी व्यवस्थित करून पुन्हा मानमरातप, कीर्ती यापासून अगदी अलिप्त राहू इच्छितात. सोहम आणि दासोहम या दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. आत्मविश्वास आणि नम्रता दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधता आल्या पाहिजेत असं त्या म्हणतात. एकदा एका साधिकेनं ताईंना विचारलं, आम्ही तुम्हाला सद्गुरुस्थानी मानतो कारण तुमच्याकडूनच आम्हा साधकांना मार्गदर्शन आणि शक्ती मिळते. मग तुमचा जय जयकार आम्ही का करू नये? असं 4-5 वेळेला विचारल्यावर ताई एकदा म्हणाल्या, स्वामीजी देखील कधीकधी आमच्या भेटीच्या प्रश्नोत्तराच्या वेळात म्हणत, सुषमाताई महाराज की जय. मला वाटतं माझं मन जाणून घेण्यासाठी ते म्हणत असावेत, पण अशा वेळी मी चटकन त्यांना म्हणत असे की मला महाराज वगैरे काही व्हायचं नाही. मी तुमच्या सर्वांच्या चरणाशी राहून तुम्ही आज्ञा कराल त्याप्रमाणे यथाशक्ती काम करत राहीन. मला लहानच राहू दे. माझं बोलणं ऐकून स्वामीजी प्रसन्न चित्तानं म्हणत, खरं आहे, आपण सदा नम्र लहानच असावं, मात्र सोहम बोधानं व्यापक व्हावं. त्यांचे सर्व शब्द मी अंतःकरणात कोरून ठेवलेले आहेत. तेच मला वेळोवेळी सावध करतात. तेव्हा मला मोठेपणा नको. तुम्ही कार्य मोठं व्यापक करण्याचा प्रयत्न करावा, त्यातच आनंद समाधान आहे हे लक्षात ठेवायचं. पुण्यातील एक प्राध्यापक आपल्या मित्राबरोबर सुषमाताईंकडे आले. ताईंचं व्यक्तिमत्व आणि विचार यानं ते प्रभावित झाले. अनुग्रह घेतला. त्यावेळेला ताईंनी सुचवलं की तुम्ही आता निवृत्त होऊन तडक परमार्थाला लागावं. तुमचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास चालू आहे, भाविक पिंड आहे, त्या जोडीनं तुम्ही ध्यान करावं, ज्ञानेश्वरीवर घरीच प्रवचन करावं साधना म्हणून. परंतु काही कारणानं निवृत्ती स्वीकारली गेली नाही. पुढे काही काळानं निवृत्ती घेतली, घरी प्रवचनं सुरू केली. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायापर्यंत आले, पण तोपर्यंत प्रकृती बरीच ढासळली होती. त्यांच्या पत्नीनंही अनुग्रह घेतला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ताईंच्या निवासस्थानी येऊन त्यांनी नेहमीप्रमाणे ताईंसमोर लोटांगण घातलं, पण साधनेला जेवढा वेळ मिळायला हवा होता तेवढा मिळाला नाही. अल्पकाळातच त्यांचं निधन झालं. आदल्या दिवशीच त्यांनी ताईंविषयीचं आपलं मनोगत लिहून ते कॉम्प्युटरवर टाकून कागद तयार ठेवला होता. त्या मनोगतात ते म्हणतात, अनुग्रहाच्या वेळी पूजनीय ताईंनी ध्यानासंबंधी नेमकं मार्गदर्शन केलं. ध्यान म्हणजे काय, ध्यानाची प्रक्रिया, ध्यानानं काय साधायचं हे सोप्या शब्दात समजावून सांगितलं. अनुग्रह देणाऱ्या सद्गुरूंमध्ये एक सूक्ष्म शक्ती वास करत असते. अनुग्रह घेणाऱ्याच्या नकळत ती शक्ती त्याच्यात संक्रमित होते. सद्गुरूंचं वास्तव्य जिथं असतं तिथल्या वातावरणात वेगळीच स्पंदनं असतात. ती स्पंदनं तिथं ध्यानाला बसणारावर परिणाम करतात. घरी ध्यान लागलं नाही तरी ताईंच्या इथं
ध्यान मंदिरात गेल्यावर ध्यान उत्तम लागतं असा अनेकांचा अनुभव आहे. ताईंच्या ग्रंथात 2 गोष्टी प्रकर्षानं जाणवतात. अध्यात्मासारख्या अवघड विषयाची अत्यंत सोप्या शब्दात सुसूत्र मांडणी, स्वामी माधवनाथांचं पारमार्थिक विचारधन सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावं यासाठी नफ्याकडे दृष्टी न ठेवता अत्यंत अल्प मूल्यात ग्रंथ तयार करणं, वयाच्या 75रीत ताईंची कार्यनिष्ठा, अखंड कार्याचा ध्यास हा लोकविलक्षण आहे. त्यामागे कीर्ती, मान सन्मान, जय जयकार असे क्षुद्र हेतू जरा देखील नाहीत. सर्व कार्याचं कर्तृत्व ताईंनी स्वामीजींकडे सोपवलं आहे. त्यांना वंदन करून मी माझे वाकुडे बोल संपवतो. मी एका महाविद्यालयाचा प्राचार्य असून सायन्सचा विद्यार्थी आहे. पुण्यापासून 1000 किलोमीटर्सवर नागपूरच्या बाजूला मी राहतो. सद्गुरूंच्या सान्निध्यात हा डॉक्टर सुषमाताईंचा ग्रंथ माझ्या वाचनात आला आणि स्वामी माधवनाथांबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. त्यांच्याबद्दलचे आणखी ग्रंथ मिळवून मी ते वाचू लागलो. धर्म, कर्म, पूजापाठ हे काहीच मी करत नव्हतो, पण मनात कुठेतरी अध्यात्माची बैठक होती. ग्रंथ वाचून 15 ऑगस्ट 2002 पासून मी ध्यानाला सुरुवात केली. 2 सप्टेंबरला महाविद्यालयाच्या कामासाठी मी पुण्याला गेलो. योगायोगानं स्वामी माधवनाथ साहित्य प्रकाशनचा बोर्ड पाहून डॉक्टर सुषमाताईंकडे गेलो. त्यांची प्रकृती बरी नसतानाही त्यांनी माझी चौकशी केली. मी त्यांच्याकडून सर्व ग्रंथ आणि कॅसेट्स खरेदी केल्या. माझी इच्छा पाहून त्यांनी मला 3 सप्टेंबरला स्वामी माधवनाथांचा अनुग्रह आणि ध्यानासंबंधी मार्गदर्शन असं दिलं. पुण्याहून परतल्यावर मी ध्यानसाधनेस प्रारंभ केला. ग्रंथवाचन, श्रवण सुरू ठेवलं. 10 सप्टेंबरपासूनच शरीरात काही क्रिया सुरू झाल्या. त्या दिवसेंदिवस वाढत गेल्या. ध्यानात गोडी वाढू लागली. ध्यानाची वेळ वाढू लागली. आता 1.5-2 तास सहज बसणं शक्य होतं. क्रिया हळूहळू शांत होतात. खूप आनंद वाटतो. ध्यानातून उठलं की सर्व कामे नेहमीप्रमाणे होत असतात. दिवाळीनंतर प्राचार्य आपल्या पत्नीला घेऊन सुषमाताईंकडे आले होते. त्या देखील आता अनुग्रह घेऊन नियमित ध्यानाला बसतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा 6वा भाग आपण उद्या ऐकूया. अखंड करी सोहम ध्यान, कृतार्थ जीवन होय त्याचे. हरि ओम तत्सत.